कर चालू. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सकल कलांचा आराध्य दैवत विघ्नहर्त्या गणरायाला साष्टांग प्रणिपात. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा. शिवम मित्र गणेशोत्सव मंडळ, दत्त चौक, वाकेश्वर रोड, वडूज आपले सहर्ष स्वागत करीत आहे. उत्कृष्ट कलाकृती हा शिवमचा ध्यास आहे, तर समाज प्रबोधन हा शिवमचा श्वास आहे. गेली 22 वर्षे प्रबोधनाचा ज्ञानदीप दैवत असून तो तसाच अखंड राहावा म्हणून एका सामाजिक ज्वलंत प्रश्नावर आधारित लेखक प्राध्यापक ए माने सर, हुतात्मा परशुराम विद्यालय वडूज, दिग्दर्शक विनायक खाडे, माजी नगरपंचायत सदस्य वडूज अत्यंत हृदयस्पर्शी नाटिका सादर करीत आहोत. वाया अया चया गेला 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 गेला. थांबा थांबा, मला म्हणत्यात बावड्या, उघड करीन लबाड्या. रूप आमचं बावळ, पण सत्याचं मावळ. न्याय देणार खरा, गुमान जावा आपल्या घरा. बोला बोला, या वयात कशासाठी करताय तोडफोड? कशासाठी हाणामारी? कशासाठी लाठी काठी? अरे बाबा, या मोबाईलच्या पायात आमची पोरं फार बरबाद झाली. कार्टी रातभर झोपणती, दिवसा कानात वायदे घालून येण्यागत एकटीच बडबड देते. अभ्यासाच्या नावानं शिमगा खाताना, जेवताना, चालताना, गाडी चालवताना नुसतं ते मोबाईल मोबाईल मोबाईल. जरी आम्हाला म्हणती वेळा, पण आम्ही करतो न्याय निवाडा. आता तुम्ही बोला, तुम्ही कोण तुम्ही कोण? सॅमसंग, नोकिया, सोनी, ऍपल, ओप्पो, मोटोरोला, लावा, एलजी, लेनोवो. अरे काय ऐकता यांचे? केस आहे ना, चुलीत घाला. हे पेपर बघा. गेल्या वर्षी देशात 1,50,935 लोक रस्त्यावर मेलं, पण आपल्या राज्यात 12,264 जीव गेले या मोबाईल मुळेच ना. अरे 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 देवा, कुणाला बैल यार, कुणाला बाईल यार, पण सगळ्यांनाच आहे आता इथं मोबाईल यार. मोबाईल मोबाईल यार, मोबाईल यार. वा 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 वा, डॉक्टर साहेब, वा वा साहेब. हात जोडतो, पाया पडतो, उत्तर द्या आम्हाला साहेब, उत्तर द्या. म्हाताऱ्यांनी घेतलाय सोटा, सांगा सांगा डॉक्टर साहेब, मोबाईलचा तोटा, मोबाईलचा तोटा. अहो, पण मोबाईलच्या अतिवापरानं त्वचा रोग, नेत्रविकार, कॅन्सर, निद्रानाश यासारखे भयानक आजार होतात. शारीरिक ताण आणि मेंदूला ताण तणाव जाणवतो. अचानक बॅटरी बिघाडामुळं स्फोट होऊन काहीही घडू शकतं. अहो माणसात हो रे, हो हो, ध्यानात आलं सर. कळलं मोबाईलचं वारं. मोबाईल मोबाईल राव, मोबाईल राव.
आता तुम्हीच मंडळींच्या पुढं बोला घडा घडा, नाहीतर नाहीतर रडा घडा घडा बोला. मी सॅमसंग, आम्ही तुम्हाला जगाशी जोडले आहे. मी नोकिया, आमच्याशिवाय व्यापार नाही. मी सोनी, विद्यार्थ्यांचा ज्ञानसागर आम्हीच आहोत. मी ऍपल, प्रवासात लोकेशन आम्ही दाखवतो. मी ओप्पो, पहाटेचा अलार्म जगाला आम्ही लवकर उघडतो. मी विवो, कॅमेरा, कॅल्क्युलेटर, नोट्स, रिमाइंडर, फोटो आमच्यामुळेच शक्य. मी मोटोरोला, डेटा ट्रान्सफर आम्हीच करतो. मी लावा, पुरावे देण्याचं पुण्य आम्हीच करतो. मी LG, सोशल मीडिया जगाला सावध आम्हीच करतो. मी लिनोवो, आमच्यामुळे जग तुमच्या मुठीत आहे. ओके ओके ओके, खबरदार कुणी बोललं तर सुरी, कांदा, बटाटा कापते त्या सुरीनं आपण एखाद्याचा जीव घेतला तर त्यात काय सुरीचा दोष? हायवेनं हजारो वाहनं जातात. अरे काय स्पीड असतं त्याला, आणि काय पळवतात म्हणे हायवे. आणि यात जर ऍक्सिडेंट झाला तर यात काय हायवेचा दोष आहे का? अरे माणसा, तुला साधनांचा वापर करायची मुळात अक्कलच नाही. गणिताचं उदाहरण चुकलं, या पाठीचा काय दोष? पाठी फोडून चालणार आहे का? आणि काय होणार आहे पाठी फोडून? निर्जीव मोबाईलला दोष देण्यापेक्षा अक्कल असलेल्या, बुद्धी असलेल्या माणसा, अरे की नाही, तुझ्यातले दोष बघ. आधी तू स्वतःला सुधार. बघितलंय का रे तुम्ही? गाईच्या त्या कासेत गोचिड राहत आणि रक्त पित. अक्कल नाही का रे त्याच गाईचं वासरू होऊन दूध पिण्याची? काय म्हणून रक्त प्यायचं? चला तुम्हाला सांगून पालत्या गाड्यावर पाणी. तरुण पोरांना सांगा, करा सदुपयोग मोबाईलचा, घडेल सुंदर जीवन. आणि करा दुरुपयोग मोबाईलचा तर बिघडेल सुंदर जीवन. मोबाईल बघावं तेव्हा सारखी मोबाईलवर. इकडे जवळच्या माणसांशी बोलायचं सोडून. काय केलं? बर हे बघा, ठेवला मोबाईल. काय हो, आपली चिमणी पाखरं कशी आलेली अजून शाळेत ना? बस झालं, चला फ्रेश व्हा आता आणि खाणं पिणं झालं की अभ्यासाला बसा. मधू काय आहे? अगं आजच्या शाळा म्हणजे कोंडवाड आहे अक्षरशः. सकाळी मुलांचा क्लासवरून थेट शाळा. अगं 8-8 तास मुलं बसून राहतात. त्यांचं खेळायचं बागडायचं हेच तर वय आहे ग. वा, छान चाललंय की. मी काय त्यांची शत्रू आहे का? अहो, मुलं म्हणजे चिखलाचा गोळा असतात, चिखलाचा गोळा. आणि चिखल ओला आहे तोपर्यंतच त्याला हवा तसा आकार देता येतो.
तसं नाही ग, चिडू नको एकदम. त्यांचं बालपण हिरावून घेण्याचं आपण पाप करतोय असं नाही का वाटत तुला? हे बघा, माझ्या आई वडिलांची परिस्थिती गरिबीची म्हणून मी या घरात आले. तशी खूप श्रीमंत स्थळं आली होती मला, पण माझ्या आई बाबांचे विचार दरिद्री आणि त्यातून माझं नशीबच नेलं फुटकं म्हणून इथं आले. मधू, अगं तुझ्या जिभेला काही हाड? मम्मा प्लीज भांडू नको ना ग, पप्पाला माझं बोलू नको ना प्लीज. काय ग कारटे? आणि मी फक्त धुण्या भांड्याचं काम करायचं का आणि स्वयंपाकाचं? यंत्र झाले मी, नुसतं यंत्र. या 4 भिंतींच्या आत आयुष्य संपत चाललंय माझं. तसं नाही ग, तू पण मला खूप आवडते. हे बघा, मी प्रतिज्ञा केली आहे, मला श्रीमंती हवी आहे. हे काय आहे? धड गरीब नाही आणि धड श्रीमंतही नाही. हे असलं मध्यम वर्गीयांचं गुदमरणं आणि स्वतःची समजूत स्वतः काढत जगणं नकोय मला, नकोय मला. जीत आला मला या तडजोडीचा. तू शांत हो. अगं तू शांत असल्यावर खूप छान दिसतेस. दर्शन, हे बघ, लक्षात ठेव, तुला खूप श्रीमंत व्हायचंय, खूप श्रीमंत. महागड्यातल्या महागड्या गाड्या, बंगला आणि पैशाचा पाऊस पाडायचा, नुसता पैशाचा पाऊस. हो मम्मा, मी ना खूप श्रीमंत होईन. हो. अरे ए करते, तू काय दिलेला म्हणतेस? हे बघ, वर्गात पहिला नंबर जर आला नाही ना, मग सांगते तुला काय ते. चला दप्तर घ्या. कोणाला काय बघतेस माझ्या? चल दप्तर घ्या रे. दप्तर उघडायला पण सांगायला लागतं का आता? चला पुस्तकं काढा, बसा समोर इथं. हा, आधी गणित करूया. 12 मेंढ्यांपैकी 4 मेंढ्यांनी कुंपणाबाहेर उड्या मारल्या, तर आत किती मेंढ्या राहिल्या? 0 मेंढ्या. काय? ते कसं काय? अगं मम्मा, 4 मेंढ्यांनी उड्या मारल्यावर बाकीच्या पण उड्याच मारणार ना. हा, काय काय? अगं लक्ष कुठं असतं तुझं? तू अशी सुधारणार? थांब आता, पट्टी. मूर्ख, 8 मेंढ्या शिल्लक राहतील. साधा हिशोब येत नाही, कसं होणार तुझं पुढं? मूर्ख कार्तिक होती. मधू, अगं कुऱ्हाडीनं झाड तोडता येतं, पण कळी उमलवता येत नाही. ध्यानात घे मधू, प्रेमानं जग चिंता येतं. हो का? या असल्या दुबळ्या विचारांनी तर आपण गरिबीच्या चिखलात किड्या मुंग्यांसारखी वळवळतोय. वैभव, थाटमाट, श्रीमंती, आलिशान गाडी, बंगले, याची चव चाखून तर बघा एकदा. तुम्हाला काय कळणार म्हणा? पप्पा, माझे सर्व मित्र खेळतायत. मी खेळायला जाऊ? खेळायला? थांब तुला त्याच्याशिवाय बोलला नाही तेव्हा चांगलं चटकन त्याच्यात. थांब, त्याशिवाय खेळणं बनवणार नाही. थांब. मधू, लक्षात ठेव, मुलं ही देवाघरची फुलं आहेत. प्रेमानं त्या फुलांचा पुष्पहार बनव. त्या कळ्यांचे हाल करू नकोस ग. तुला भाजलं काय? आता आपण पण कधी खेळायला जायचं नाही. तू रडू नको. नाही तुम्ही बस, नाटक पुढे झाली आता. श्रीमंत व्हायचंय ना तुम्हाला? व्हायचंय की नाही? उठा,
बघितलं का मंडळी मंडळी बघितलं? पालकांच्या अति अपेक्षा मुलांना नको नको झालीत ते. आपल्या अपुऱ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी देवानं आपल्याला लहान मुलं दिलेत का? कळत कसं नाही, तो एक स्वतंत्र आत्मा आहे. हो, स्वतंत्र आत्मा. चमेलीच्या झाडाला गुलाबाचं फूल आणण्यासाठी कितीही आटापिटा केला तर गुलाबाचं फूल येईल का? नाही येणार, येणार नाही. प्रत्येक फुलाचं आपापलं सौंदर्य असतं. अहो 82% ज्ञान डोळ्याने आणि 11% ज्ञान मुलं कानाने घेतात. पण समजून कोण घेतो? हो, मुलाला बदलवायचं असेल तर आधी आपल्याला बदल करावा लागेल स्वतःच्या. आणि हो, मुलांचा अनादर करून आई वडिलांना आदर मिळेल का? अहो आजचा दबाव ही उद्याची उकळी आहे, उकळी. प्रमाणापेक्षा दाबलेली स्प्रिंग कशी उधळते बघा बघा. कधीतरी डोळे उघडे ठेवून विचार करा रे. बघितलं बघितलं, ही मुलं लहानाची मोठी झाली आणि वागण्यात खोटी झाली. बघा 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 कशी वागतात पोरं. मोठी झाली ती पोरं. हॅलो हॅलो, अरे काय आहे? किती वेळ तुझ्या फोनची वाट बघतेय मी आणि सलग अर्धा तास तुझा फोन एंगेज लागतोय. रिडायल करून करून बोर झालेली. कळतंय का तुला? अगं हो, एक्स्ट्रीमली सॉरी यार. यू आर माय स्वीट हार्ट. ओके ओके, पण तू आहेस कुठे? अगं तुझ्यासाठी खूप सरप्राईजेस आहेत. आणि ऐक ना, तुझ्या बंगल्याच्या बॅक साईडला येतोय. तुझी बॅग घेऊन लवकर ये. बॅग कशाला? अगं पुन्हा घरी न जायच्या तयारीने ये तू. अरे अरे पण अरे तू. नो नो, डोंट से नो. अरे माय स्वीट हार्ट, आई एम वेटिंग. हरी अप. ओके ओके, तेरे लिए तो मैं जान भी दे दूंगी. आई लव यू लव यू लव यू. बाय. मी येते. हा बाय. या राणी साहेब या, बसा. इथे बसा. आशाजी, फर्स्ट सरप्राईज फॉर यू. वाव, आय एम सो एक्साइटेड. अगं माझ्या डॅडींनी खास माझ्यासाठी माथेरानला फ्लॅट घेतलाय. माथेरान? येस, माथेरान. अगं माझा फ्लॅट म्हणजे अर्थात तुझा. सो स्वीट. आणि व्हॉट द सेकंड सरप्राईज? आधी तुझे डोळे बंद कर. अरे काय आहे विजू? आणि हात पुढे कर. येस येस. ओके, डोळे बंद केले. आता मालकीन बाई, डोळे उघडा. अरे बापरे, ही कशाची केली? न्यू ब्रँड पजेरो. पजेरो? हा. प्लीज 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 प्लीज, विजय विजय विजय, मला चिंता आहे. मी स्वप्नात तर नाहीये ना. माय अशी बादशाह मुमताज के लिए ताजमहल बना सकता है, तो ये दिल भर तेरे लिए पजेरो ले नहीं सकता. वेटर, माय लव, हा घे स्मार्ट हँडसेट. तो आता जुना आहे ना, फेकून दे. हा. बघ ना, मी इंजिनियर आणि तू मोठा उद्योगपती. वाव. नाही, पहिले पती देन उद्योगपती. तू पण ना. ऐक ना, अगं चोरांच्या सारखं असं किती दिवस राहायचं आपण?
आणि आता बस, मी तुझ्यापासून दूर नाही राहू शकत. ओके, मग काय प्लॅन आहे? फॅन्टॅस्टिक प्लॅन आहे. काय? उद्या आपण लग्न करू काय? आणि एन्जॉय, ओनली एन्जॉय. विजू, अरे पण पप्पाला सांगायला नको का? असं काय करतोस तू? अगं हे सगळं सोडून जायचं आहे आता आपल्याला. कमॉन, तारुण्य एकदाच आहे. डान्स अँड एन्जॉय. खरं आहे तुझं. चलो, चलो. डान्स अँड एन्जॉय. पळाली. अरे अरे यासाठीच का तरुण होतो आपण. पळा पळा रे पळा. नालायक कार्टी, तुला लहानाची मोठी करायला आई बाप पळून पळून थकले. तुमच्यासाठी त्यांनी किती कष्ट केलेत रे, आणि तुम्ही पळताय. पळा, बिनआबरूची पळ. तुझ्या नाकात त्यांनी सोन्याची चमकी घातली आणि तू त्यांचं नाकच कापलंस. केवढे उपकार फेडलेस कार्टे तू. तुझ्या कानात सोन्याच्या रिंगा घातल्या आणि तू त्यांना कानात पोट घालून जगायला लावलंस. ज्याने तुझ्या गळ्यात सोन्याची चेन घातली त्यानंच तू कायमचं बेचैन केलंस. तुला चालायला शिकवलं म्हणून तू दरवाजा बंद करून त्यांना झोपायला लावलंस. तुला बोलायला शिकवलं म्हणून त्यांची वाचा बंद केलीस. शाबास मोठे, शाबास शाबास शाबास. बेटी बचाओ बेटी पढाओ. कशाला, अरे कशाला ती सोंगा. आई बाप तर परत राहावा, आई बाप झुरून झुरून मरावा म्हणून. पण पण बये तू पण, तू पण कधीतरी आई होशील. तेव्हा तुला आईचं काळीज असत हे त्यावेळी कळेल. एका लेकराला जन्म दिल्यावर देवासारख्या आई बापाच्या घरात तुझ्यासारख्या कपाळ करून तिने राहायचंच कशाला. लायकीच नाही लायकी. बरोबर, त्याच्या शब्दावर विश्वास ठेवून खुशाल पळ आणि बघ पुढं काय होतंय ते. धंद्याला टाइम आहे यार. वडापावला गिराईक लाय मोहरं उभं राहिले. लाल्या, आपल्या 25 वर्षाच्या मैत्रीची शपथ आहे तुला. लाल्या मित्र, तुझ्याशिवाय मला पर्याय नाही. लाल्या प्लीज यार, ये लवकर. दोस्ता, रडू नकोस. मी तर एकटा जीव सदाशिव आहे रे. मला तर तुझ्याशिवाय कोण आहे. प्लीज यार. धंदा तर रोजच आहे, दोस्ती आहे तर जिंदगी आहे. तर लाला वडापाववाला आला आला आला. साहेब, हो साहेब, असं का बसलाय. तुम्हाला काय झालं असं येण्यावाणी बघायला. कोण बोलणं झालं. घाण झाला रे, घाण झाला. अगं झालं तरी काय. नाना, आशाला आमच्या पाठीत खंजीर खुपसला रे. आमचं तोंड काळं करून पळून गेली रे, पळून गेली. पाठीत नाही ग, काल
काळजात कट्यार खूपच या बापाच्या काळजात. काय म्हणता याला माझ्या काळजाच्या तुकड्यानं काळजात वार केला. दगडानच दगड फोडला रे, दगडानं दगड. साहेब अशी मला कार भेटली होती. पोजेरो गाडी. पोजेरो गाडी कुठे कुठे भेटली होती? पोजेरो गाडी माझ्या वडापावच्या गाड्यावर थांबली. हा म्या बघितलं. म्या म्हणलं कुठं थांबा करून निघालीस? तर म्हणती एवढं पाकिट माझ्या पप्पाला दे. लय खुश होती साहेब, ती जाम खुश होती. अरे पण गाडीवाला कोण होता? बोल साहेब, तो चिक्कूशाचा ड्रायव्हर होता. नंबर 1 चा बदमाश झाला. याची टोपी त्याला आणि त्याची टोपी ह्याला घालत असतो. अहो साहेब, साल्याकडे वडापावचं बिल द्यायला पैसे नसतात. उडव्या कसला उडव्या बघण्याच म्हणावं साहेब. अरे देवा, अरे माझी मुलगी इंजिनियर आणि तो मुलगा शेठच्या गाडीवर ड्रायव्हर. काय म्हणून भिकेचे डोळे लागले पोरीला. ते पाकिट कुठे? पाकिट कुठे आहे? दर्शन थांब 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 थांब. अरे आमचं डोकं म्हणजे मिठातच खोखर. कुठं ठेवलीस? हे बघ घे. दर्शन हा बाबा मला मोठ्यानं वाच रे. मला खात्री आहे माझी अशी वागणार नाही. वाच पत्र. प्रिय पप्पा बन, मी आज जिंकले आहे. मोबाईल आणि सोशल मीडियाने माझं जीवन घडवलं आहे. व्हॉट्सअप आणि फेसबुक हे माझ्यासाठी देवदूत ठरले आहे. त्यामुळेच मला हा गर्भ श्रीमंत प्रियकर मिळाला आहे. गाड्या, बंगले, सोनं, नाणं या ऐश्वर्यात मी जगणार आहे. मम्मीनं दिलेल्या वैभवाचा आणि संपत्तीचा आशीर्वाद मला मिळाला. मी राणी होणार आहे, राणी. माझा प्रियकर माझ्यासाठी प्राण सुद्धा द्यायला तयार आहे. तो खूप मोठा उद्योगपती आहे. मम्मी पप्पा, तुम्ही आनंदात राहा. मला कुठेही शोधू नका. मी स्वखुशीने निघून आली आहे. काळजी करू नका. तुमची आशा साहेब, आशेनं तुम्ही 22 वर्ष हातावरच्या फोडासारखं जपलं आणि तिनं 22 सेकंदात तुम्हाला फेकून दिलं. तुम्ही कशाने इतकं टेन्शन घेताय? ज्याचा हात मोडल त्याला वेळ पडल. लाला, अरे तुला कोणीच नाही म्हणून तू असं बोलतोस रे. मायेचा बाजार जगू पण देत नाही आणि मरू पण देत नाही. देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराचं नाही. सागा कुठं ठेवू माझा कळणाचं काही. देवा तुझ्या शोधू तुला मला जागना. प्रेम केलं येवढा. बघितलं मंडळी, कुऱ्हाळी मेंढी गेली लांडग्याच्या माग. गेली लांडग्याच्या माग. आता नीटच नाही. शेवटी कसाबाला गाय धार्जिनी फेसबुकच्या नावानं चांगलं, व्हॉट्सअपच्या नावानं चांगलं आणि सोशल मीडियाचं चांगलं. काळजी रे माझ्या देवा, काळजी रे देवा, काळजी रे माझ्या देवा, काळजी रे. मम्मी, मम्मी, कुठं आहेस तू? मम्मी, मला कॅनडाला जॉब मिळालाय. जॉब? काय सांगतोस? काय हो. कॅनडा? हो. पॅकेज काय रे? बाबा 55 लाख रुपये. हो. देवा देवा, तू पाषाणाचा आहे पण पाषाण हृदय नाहीस रे. माझ्या बाळाला न्याय दिलास रे बाबा. वा बेटा, जा जा. तुझ्या जीवनाचा शिल्पकार तूच हो. माझं स्वप्न साकार झालं. माझा मुलगा कोट्याधीश झाला आणि मी कोट्याधीशाची आई झाले. चला चला दर्शन साहेब, चला. पण आम्हाला राहू द्या दर्शन साहेब. पण तुमच्या पप्पांना
मम्मीला एकदा जरूर अमेरिका दाखवा दर्शन साहेब. अरे लाल्या, अमेरिका नाही रे, कॅनडा कॅनडा. आणि मम्मीला पप्पाना आणि तुला सुद्धा घेऊन जाईल ना. या पैशाची भूक लई मोठी रे, लई मोठी. पैसा पैसा, ना बाप ना भैया, सबसे बडा रुपया. जित्याची खोट मेल्याशिवाय जात नाही. जैन मुनी तरुण सागरजी महाराज म्हणाले होते, अपने बच्चों को इतना लायक मत बनाओ कि वो तुम्हें नालायक कहते. आपणच मोठी केलेली मुलं पुढे आपली काय अवस्था करतात बघा. बघा काय अवस्था करतात. देवा गणराया, दोन्ही पोरं पाखरासारखी दूर गेली. एक साता समुद्रापलीकडं, पोरगी पोरगी कुठे आहे कोण जाणे. देवा परमेश्वरा, माझे लेकरं कुठेही असू दे, माझ्या लेकरांना सुखात ठेव रे बाबा. दिवस कसे भरभर जातात कळत नाही. आपल्या दर्शन साहेबाचं पत्र असते जरा घे आणि मला वाचून दाखव ग. पोरांच्या प्रेमानं मला घायाळ केले ग. तू वाच जरा. अगं वाच ना, गप्प का. कुणाचं पत्र आहे. आशाचं पत्र आहे. कसं वाचू पण कळत नाही. पोरांनी आपल्याला सोडलं तरी आपलं मन पोरांना सोडत नाही ग. पहिलंच पत्र आहे. ती सुखात आहे एवढं कळलं तरी बस, तेवढ्याच रशीवर चालत राहायचं. काळजावर दगड ठेवू नये का प्रिय मम्मी आणि पप्पा. शिरसाष्टांग नमस्कार. खरं तर तुम्हाला पत्र लिहायची माझी पात्रता नाही, पण राहवलं नाही. मम्मी पप्पा, तुम्ही मला फुलासारखं जपलं. सणासुदीला देवा आधी मलाच सजवण्यात, गोड धोड खाऊ घालण्यात तुम्हाला धन्यता वाटत होती. जन्मदात्या आई वडिलांनी दिवाळीला अभ्यंग स्नान, ओवाळणी आणि आपण बनवलेला गोड पदार्थ त्यांच्या तोंडात घालण्याच्या सुखाची किंमत होऊच शकत नाही. रक्षाबंधनाला भावाच्या मनगटावर राखी बांधण्याचे भाग्य नाते तुटल्यावर कळतं. अनाथ, अपंग, निराधार मुली असंख्य आहेत, पण माईचा वाहनाने जरा आपल्याच हाताने बुजवून पाणी पाणी ताण ताण म्हणून आक्रोश करणाऱ्या अभागी मुलीला काय म्हणावं. कोठून येते ही मुरळ. का होत असतं त्या क्षणाला. का आमची अक्कल आम्हाला साथ देत नाही. मोबाईल मध्ये केलेल्या टाइमपासने मला जीवनात नापास केलं हो. या सोशल मीडियाच्या, मोबाईलच्या भोवऱ्यात माझ्यासारख्या हजारो मुली गटांगळा खात आहेत. झगमगटाच्या दुनियेत खरं काय, खोटं काय, मुखवटा काय हे कळायची बुद्धी होणं म्हणजेच गणरायाचीच कृपा म्हणायला पाहिजे. पण माझं इतकं भाग्य कुठे हो. प्रेमाच्या मुखवट्या आड वासनांना
राक्षस किती कल्पकतेनं माझ्यासारख्या मुलींना जाळ्यात अडकवतात. कोण या सुंदर सुशिक्षित तरुणींना हाकलून देतोय, कोण जिवंत जाळतोय, कोण ऍसिड फेकतोय, कोण घाटातून ढकलून देतोय, तर कोण विकून टाकतोय. पप्पा, मम्मी, ज्याच्यावर मी विश्वास ठेवून जीवनाचा जुगार खेळले तो बनावट निघाला. माझ्यासारख्या अनेक मुलींना त्याला आधीच फसवलं होतं. सुदैवानं म्हणा किंवा तुमच्या आशीर्वादानं म्हणा त्याच्यापासून सुटले. पण मम्मी पप्पा, तुमच्यापासून लांब जाऊन मी भिकारी झाले हो. मी खरंच भिकारी झाले. पश्चातापान होरपळून निघते मी, पण मला तुमच्या सगळ्यांची फार आठवण येते. मी चुकले पप्पा, मी चुकले. बाप हा पोटच्या पोरीसाठी पुरुष नसतो, तर शेकडो आईचे काळीज असतो. पप्पा मला माफ करा. मला फक्त एकदाच तुम्हाला डोळे भरून बघू द्या. मला वाटलं स्वीकारू नका, सांभाळू सुद्धा नका, मला घरात सुद्धा घेऊ नका. पप्पा तुम्हाला एकदा तुम्हाला डोळे भरून बघू द्या. पप्पा, मम्मी, मला खरंच तुमची खूप आठवण येते. मला माफ करा. मला एकदा तुम्हाला बघू द्या. तुम्हाला निराश केलेली आशा. कोणी जुनं भिजलेली एक परिधानी, उत्तर दे तोंड डोळा सुकलेले पाणी. रोजचेच आहे सारे, काही आज नाही. माफी कशी मागू पोरे, मला तोंड नाही. झोपेतच आज तुला घेतो मी कुशीत, निजेतच तरी पण येशील खुशीत. सांगा याची आहे माझ्या चालल्या तुला, दमलेल्या बाबाची कहाणी तुला. माझ्या लाडक्या कोकरा. अच्छा साहेब, ओ साहेब, साहेब काय झालं? साहेब घात केला माझा साहेब, घात केला. म्हातारपणे मला वाऱ्यावर सोडलं की हो साहेब. आता कशी लागू मी एकटी साहेब. मामी, ओ मामी, आम्हाला काय झालं? अरे साहेब, तुमच्यासाठी गरमागरम वडापाव आणला होता हो. तो पण आमच्या नशिबात नाही तुम्हाला तो घास द्यायचा. मामी, अजून दैव किती परीक्षा घेणार आहे कोणास ठाऊक. हे गणराया अजून किती परीक्षा घेणार आहे रे यांच्या दैवाची. माझ्या दर्शनला बोलव, माझ्या वाघाला बोलव, दर्शनला बोलव. घे अखेरचं दर्शन घे. तुझ्या पप्पांचं अखेरचं दर्शन घे. शांत 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 वाणी करतो, फोन करू. अरे लया, हा बोल. हाऊ आर यू? दर्शन, हा बोला रे. दर्शन, हा फार वाईट बातमी रे. काय झालं? साहेबांना, आपल्या साहेबांना अटॅक आला रे दर्शन. काय अटॅक आला? तुझ्या पप्पाला अटॅक आला. आणि आणि कायमची या जगातून निघून गेली दर्शन, कायमची या जगातून निघून गेली. तेव्हा लवकर निघ दर्शन, लवकर निघ. हॅलो लाल्या, मी काय म्हणतोय ते जरा नीट ऐकून घे. अरे काय आहे की मी खूपच बिझी आहे. हाय नोट आई यार. आणि उगीच लोकांना वेटिंग करायला लावणं बरं दिसत नाही ना. आणि मला असं अचानक येता येणार नाही. मी काय म्हणतो लाल्या की
तूच प्लीज जरा मॅनेज कर ना. लाल्या कळ झालं का फोन? लाल्या दर्शन साहेब, आता तुम्ही नीट ऐका. प्रभू साहेबांच्या पगारावर तुम्ही जगला, शिकला आणि परदेशात गेला. बाप मेल्यावर तुम्हाला यायला वेळ नसेल तर गावातली बिनपट्टीची कुत्री तुमच्यापेक्षाही इमानदार आहे. ज्याला त्याला पोरगा पाहिजे, पोरगा. कशाला? असली अवलाद पोटाला येण्यापरीस कुस वांजोटी राहिलेली बरी. कथा साला, तुझ्यासारख्या नीच माणसाबरोबर मी मैत्री केली. धिक्कार असो त्या मैत्रीचा. इंग्लिश कुत्र्या, फोन ठेव, ठेव फोन. आणि लक्षात ठेव, आपली मैत्री मेली. लाल्या, अरे यार प्लीज प्लीज ऐकून तरी घे. ट्राय टू अंडरस्टँड मी. लाल्या, अरे अरे माझ्या तिथं येण्यावर पप्पा काय पुन्हा जिवंत होणार आहेत का? ऐक ऐक माझं. फार असं कर की त्यांच्या अस्थी ना मला कुरिअरने पाठव. मी इकडेच समुद्रात सोडे. आणि हो, अग्नी तूच देईल आल्या. कसं आहे की म्हणजे, आणि हो व्हिडिओ क्लिप कर. म्हणजे माझे इथले फ्रेंड्स आहेत ना, त्यांना मला ते दाखवता येईल. म्हणजे आमच्याकडे संस्कार कसे असतात ते दाखवता येईल. करशील ना? झालं लाला, मोबाईल इकडे घे. दर्शन बेटा, हा लाला फार जागा रे. तसं काही घडलं नाही बघ इथं. त्यानं ना तुझा एप्रिल फूल केला. तू येऊ नकोस ना, तू अजिबात येऊ नकोस. तुझा खूप वेळ घेतला. ठेव फोन, ठेव ठेव फोन. तू काय बोलताय मला तुम्ही? लाला, अरे कोरभर भाकरीचा तुकडा टाकलेला कुत्रा सुद्धा रात्रभर घराची राखण करत की रे. आणि 9 महिने पोटात वाढवून रक्त जाणून अंगावरचं दूध पाजलेलं लेकरू जेव्हा असं बोलत तेव्हा वाटतं ते लेकरू नसतं, ते शौच असतं, भूत असतं. मामी मामी, आमच्यासारखे काबाड कष्ट करणारे, राबणारे, कमी शिकलेली पोरं बरी मामी, कमी शिकलेली. मला केशात पैसा असल नसल, पण माणुसकीची बँक भरलेली असती मामी. लाला, माझे साहेब खूप इमानदार होते. लाला, त्यांना अगदी सुद्धा तूच. हो लाला, हो. अरे काही नाती प्रेमाची असतात, रक्ताची नसली म्हणून काय झालं. तूच इमानदार निघालास, तूच इमानदार निघालास लाला. वंशाचा दिवा प्रत्येकाला हवा, पण त्या दिव्यात संस्काराचं तेल घाला, आपुलकीची वाट लावा. फोटो, हा दर्शनचा फोटो मला घरात नाही ठेवायचा. हा फोटो पाहिला ना, सगळं होतं माझ्या काळजात. बापाच्या अग्निसंस्काराला वेळ नसलेला जगातला मोठा माणूस, कुरिअरनी अस्थि पाठवा म्हणणारा जगातला कृतज्ञ प्राणी आठवत होतो मला. मला नाही ठेवायचा हा फोटो, नाही ठेवायचा.
अरे नको तो फोटो मला. तो फोटो बघितला ना की काळीच तुटतं बघ माझं. म्हणे अग्नी द्यायला वेळ नाही त्याला. असते कुरिअरने पाठवा म्हणाला. बापाच्या असते कुरिअरने. ऐक आई. हो मामी, काय उद्योग करून घेतला सा? ह्या वयात कशाला खुर्चीवर चढलाय? देवा, डोक्याला मोठी जखम झाली. कसली जखम? आता थांबा मामी, काय तरी डोक्याला बांधल्याशिवाय पर्याय नाही. थांबा, तिथं टॉवेल काहीतरी बघतो. पण मामी, मला एक सांग, तुझ्या पोराचा फोटो कशाला काढलास? अरे नको तो फोटो मला. तो फोटो बघितला ना की काळीच तुटतं बघ माझं. म्हणे अग्नी द्यायला वेळ नाही त्याला. असते कुरिअरने पाठवा म्हणाला. बापाच्या असते कुरिअरने. लाल्या, अरे गणरायाला मुलगा पाहिजे म्हणून नवस केला होता रे मी. पण आमचा सूर उडवणारे पिशाच्य दिलं गणरायानं. पिशाच्य. सापाला दूध पाजण्यात आयुष्य बरबाद झालं माझं. लाला, सापाला दूध पाजलं मी. मामी ते राहू दे. तुला फार लागले. तुझ्या डोसक्याला रगात होते मामी. पहिल्यांदा मी तुला दवाखान्यात घेऊन जातो. चल चल चल, आधी डॉक्टरकडे जाऊन दवाखान्यात जाऊ. हॅलो, कोण? हॅलो लाला, मी आशा म्हणते. तुझ्या वडापावच्या गाड्याजवळ आली आहे मी. मला तुला भेटायचं आहे. अगं, हे तर मामीचं डोसकं फुटलंय. मला आधी मामीचं काय असेल ते बघू दे. काय झालं मम्मीला? मम्मीला काय झालं? लाला, लाला ऐक ना. मम्मी 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 काय झालं मम्मी तुला? मम्मी मम्मी बाकी माझ्याकडे. मम्मी मम्मी काय झालं तुला? मम्मी मम्मी आशा, आशा, पोरे थोडा उशीर केलास ग. थोडा उशीर केलास. अगं पोरे, तुझ्या आठवणीला झुरून तुझा पप्पा गेला ग. झुरून गेला. तुला माहिती कळल्यावर दर्शन काय म्हणाला माहिती? अगं त्या दर्शनला बापाला अग्नी द्यायला वेळ नाही. कुरिअरला असते पाठवा म्हणाला. कुरिअरला. मामे, अगं अशा बघ, तुझी मम्मी काय कशी अवस्था झाली? मामे, लाला, लाला, पोरा खूप केलंस तू आमच्यासाठी. पोरा खूप केलंस. आता आता हे अखेरचं माझं. लाला, हात सोडू नकोस. लाला, आशाचा हात सोडू नकोस. काय? होय लाला, तिला सांभाळून दे आणि आयुष्यभर तिला सांभाळ. कुरिअर असते. कुरिअर. मायबाप हो, फिरीवो कॉलनीनं अंत्यसंस्कार पाहणार आणि कुरिअरनं अस्थी मागवणारा 55 लाख रुपये पॅकेज घेणाऱ्या मुलाला बापाला अग्नी द्यायला वेळ नाही. 5 रुपयाचा वडापाव विकणारा अनाथ लाल्या. कुणाचा कोण तो, पण तो अग्नी देतो.
या वाऱ्यासारख्या पसरत चाललेल्या सोशल मीडियाचा बळी ठरलेली सुंदर सुशिक्षित अशा कुटुंबाच्या सर्वनाशाला कारणीभूत ठरते. श्रीमंतीची हाव असणारी आई श्रीमंत होऊनही हरते. सावधान सावधान, हे एक कुटुंब उद्ध्वस्त झालंय. ते आम्ही तुम्हाला दाखवलं. हात जोडून विनंती करतो मायबाप हो, सावध व्हा सावध व्हा. आपलाही जन्म वाया जाऊ नये. कळकळीची विनंती करून सांगतो, हाती लोभ टाळा. हा श्रीमंतीचा हव्यास टाळा आणि आयुष्याचा गळा घोटणारा हा चंगळवाद दूर ठेवा. नाहीतर म्हणाल वाया ऐसा जन्म गेला, वाया ऐसा जन्म गेला.